हॅलो एव्हरीवन, मी अमर कांबळे. महाडचा 14 तोळ्याचा सत्याग्रह या बाबतीत आपण माहिती घेत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना संबोधित करताना जवळकर म्हणतात की प्रसंगी तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल आणि तशी तयारी पण तुम्ही करा, कारण जेलमध्ये जायला तुम्ही घाबरू नका. तेथे भेदाभेद किंवा अस्पृश्यतेचे चटके बसणार नाहीत. पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कलेक्टरला सूचित करण्यासाठी आपल्या अनुयायांना विचारतात की किती जण जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. तेव्हा ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी घरी विचारून येतात आणि म्हणतात, मी पण जेलमध्ये जाण्यासाठी तयार आहे. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यादी तयार करतात, तर एका तासामध्येच 3884 लोक जेलमध्ये जाण्यासाठी तयार होतात. मित्रो, यावरूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य किती श्रेष्ठ होतं. मानवतेच्या कल्याणासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेले हे कार्य. फक्त एका गोष्टीवर 3884 लोक जेलमध्ये जाण्यासाठी तयार होतात. आपण आज पाहतो, फक्त एखादं छोटंसं काम जर राजकीय नेत्यानं करायला दिलं तर आपण त्याचेच गुलाम बनतो. ही प्रवृत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याच्या विरुद्ध आहे. हे प्रत्येक व्यक्तीला समजलं पाहिजे. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा आणि सर्वांना शेअर करा, जेणेकरून आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे 1936च्या अगोदरचे जे कार्य होते, त्यांची ती पद्धती कशा पद्धतीनं होतं, त्यांना काय अभिप्रेत होतं, हे पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण सबस्क्राईब करण्यास सांगा. धन्यवाद. जय भीम.